आम्ही सारे खवय्ये. आता काहीतरी गोड गोड शिकतोय, तर काय आहे हे नाव काय आहे? पपईचा पॅनकेक आहे हा. पपईचा पॅनकेक. पॅनकेक आहे. अरे वा, मस्त. आणि मला वाटतं साहित्य थोडंफार मला केक सारखं वाटतंय. आय डोंट नो, असं थोडंफार केकचंच आहे का साहित्य? साहित्य पूर्ण केकचंच आहे. हो ना. हो. मग त्याच्यात काहीतरी गोलमाल त्याच्यामध्ये केलेला. हा पपईचा पल्प त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. हा, आणि त्याचे पॅनकेक्स हा, केले. त्याचे पॅनकेक्स ओके, ओके. केलेले आहे. पण मग प्रमाण पण आहे का त्याला? प्रमाण आहे, थोडंसं आहे ना. मग ते पण आम्हाला जेव्हा कृती करू हो, हो. आपण तेव्हा मला नीट प्रमाण सांगा. पण आता साहित्य सांगा. हो, सांगा. साहित्य: 1 वाटी दूध, अर्धी वाटी पपईचा पल्प, अर्धी वाटी पिठी साखर, 1 वाटी मैदा, अर्धी वाटी मिल्क पावडर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा साजूक तूप, अर्धी वाटी लोणी, चवीनुसार मीठ, सजावटीसाठी टुटी फ्रुटी आणि चेरी. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं. आणि वहिनी, आता आपण आधी मिक्स काय करायचे का पिठं? हो. काय काय मिक्स मैदा, मिल्क पावडर आणि बेकिंग पावडर हे तिन्ही एकत्र चाळून घ्यायचं आहे. हा, एकत्र आधी हा, मिक्स करायचं आणि मग करायचं. चाळून हो, घ्यायचं. हो. पण मग मला प्रमाण पण सांगा. हो, सांग. हा, किती तुम्ही घेताय ह्या मैदा? 1 वाटी मैदा घ्यायचा आहे. 1 वाटी मैद्याला अर्धी वाटी मिल्क पावडर घ्यायची आहे. बर. कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यांना प्रमाण थोडंफार आपल्याला बघायला पाहिजे. 1 वाटी मैद्याला अर्धी वाटी मिल्क पावडर. मिल्क पावडर. आणि हे सगळ्यात काळजीने घालायचे. किती घालायचं? अर्धा चमचा अर्धा चमचा बेकिंग पावडर आहे. हे मिक्स करून आपण चाळून घेऊया, म्हणजे मग पुढे पण आपल्याला काय कृती आहे ते नीट बघता येईल. आपण जे पीठ मिल्क पावडर आणि बेकिंग पावडर असं मिक्स केलं होतं, तर ते आपण चाळून घेतलेलं आहे. आणि आता काय काय मिक्स करायचं मला सांगा. आता आधी 1 चिमूटभर मीठ घ्यायचं आहे. आधी मीठ घ्यायचं. आधी मीठ घ्यायचं. आता पण सगळ्याचं मला प्रमाण सांगा कसं हो. करताय ते. अगदी चिमूटभरच मीठ घ्यायचं आहे. जास्त म्हणजे लागत आता नाही. लोणी. आता लोणी केक अर्धी वाटी. साधारण. हो. पूर्ण साहित्य केक सारखंच घ्यायचं आहे. केकचंच म्हणजे. फक्त मला वाटतं लोण्याचं प्रमाण जरा कमी आहे. हो, लोण्याचं प्रमाण कमी आहे. आणि आपण जो नेहमी स्पॉन्ज केक करतो तो जर बिघडला, त्यात म्हणजे प्रमाणात काही जर बिघड झाली तर तो स्पॉन्ज केक बनतच तर हे नाही. करायचं. तर त्याला उपाय म्हणून हा पॅनकेक होऊ शकतो. खूपदा असं होतं, मैत्रिणीकडनं केकची रेसिपी लिहून घेतो आणि त्याच्यानंतर तो केक नाही, बिघडतो. म्हणजे स्पॉन्जी होत नाही किंवा हा. जास्त स्पॉन्जी होतोय. हा, असं काहीतरी त्यामुळे होतं. तसं काहीतरी होतं. बिघडलंय पीठ असं ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला हा पॅनकेक करायचा. वेगळा पदार्थ होतो. हा, मग काय आणि कळत पण नाही कोणाला. कळतही नाही. खुश, घरचे पण खुश, आपण पण खुश. पिठी साखर किती घालू? 2 चमचे टाका. 2 चमचे पुरेल एवढ्या पिठाला? पुरेल, कारण पपईचा हा, पल्प जो आहे गोडपणा. तो सुद्धा गोड आहे. लोणी, चिमूटभर मीठ आणि पिठी साखर 2 चमचे. लोणी आपण मला वाटतं 1 छोटे 3 चमचे लोणी. छोटी वाटी आहे तेवढं लोणी घेतलंय. हो. आता चाळलेलं पीठ घाला. पीठ चाळायचं म्हणजे एक तर ते सगळीकडे एकजीव होतं, सगळीकडे सारखं पसरतं. घाला. हे सगळंच लागणार आहे ना पीठ आपल्याला? पपईचा पल्प टाका. पीठ हे सगळं घ्यायचंय का नाही? लागेल ना सगळं? लागेल. आता पपयाचा पल्प हा पण सगळा का लागेल 2 तसा? चमचे टाका. आणि कलर लागेल तसा किंवा आवडीनुसार. हा, कलर पण छान आहे. हो, कलर चांगला आहे. ऍक्च्युली लहान मुलांचे जेव्हा बर्थडेज वगैरे असतात तर तेव्हा हे जर छोटे छोटे पॅनकेक्स
जर तुम्ही केलेत ना तर एक डिश वाढेल आपल्या. वाढेल. आपण घरी जेव्हा सेलिब्रेट करतो वाढदिवस ना, दरवर्षी काय करायचा हा प्रश्न असतो. तेव्हा छोटे छोटे पॅनकेक्स एक स्वीट म्हणून जर ठेवलं तर आवडीने खातील ती मुलं. आणि करायला हे झटपट आहे, हा पटकन होऊ शकतं. बरोबर. आणि स्पॉन्ज केक करायला कसा वेळ लागतो. हो. दूध हवंय त्याच्यात थोडस लागेल ना. आपल्याला ते पसरतील इतपत आपल्याला घ्यायला पाहिजे ना. नाही, हे असं मिश्रण पॅन मध्ये आपल्याला टाकून हाताने पसरायचं आहे, म्हणजे गोल आणि व्यवस्थित सगळ्या बाजूने सारखं पसरलं जातं. अच्छा, मग एवढं बास ना दूध का हवंय अजून? नाही, बस होईल. बस होईल ना? बस. ठीक आहे, मिश्रण एकजीव करून घेऊया आणि मग तव्यावरती. आता फक्त आपण तव्यावरती घातले पॅनकेक्स की रेडी ना. हो हो. ओके, त्याची तयारी करूया. मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि आम्ही पॅनकेक्सच बनवतोय. तुम्हाला वाटेल की आम्ही केक करायला घेतला होता, तो नाही झाला म्हणून आम्ही असं करतोय. नाही, आम्हाला पॅनकेक्सच करायचे होते, आम्ही तेच करतोय. सो पपईचे पॅनकेक्स आहेत. तर पीठ आलेलं आहे आणि आता साजूक तूप घातलं. साजूक तूप घातलेलं आहे पॅनकेक टाकायचं आहे. हे तुम्हाला हाताने पसरवायचं ना, थोडं पानगीला आपण करतो तसं, म्हणजे व्यवस्थित पसरलं जातं. पातळ होईल ना. आणि पाण्याचा हात घेतला की ते मिश्रण पीठ जे हाताला चिकटून येत नाही, हा म्हणून पाण्याचा हात. बस पुरेल. थोडासा जाडच ठेवावा लागतो. हा, अगदी पातळ झालं तर तुटेल ना तो. तुटेल आणि जास्त मग ते सॉफ्ट होतं. हा, खाताना एकदमच अगदीच लिबलिबीत होईल ते, लिबलिबीत है ना? होईल, म्हणून थोडंसं जाड ठेवायचं. साधारणतः किती वेळ तुम्ही हे म्हणजे करता, बेक करता किंवा बेक 4 ते 5 म्हणता मिनिट. 4 मिनिटं 4 मिनिट. ना. एका साईडनी झाला पूर्ण की उलटून दुसऱ्या बाजूने असं करायला लागेल. तर दोन्ही बाजूनी करून घेतो आम्ही. हा पॅनकेक रेडी झालेला आहे ना. आता परत त्याच्यावर काही नाही काही म्हणजे हवं असेल तर तुम्ही जेव्हा सर्व करता तेव्हा त्याच्यावरती जर तुम्ही मध वगैरे घातलं तर अप्रतिम लागतो. किंवा मामलेड असेल तुमच्याकडे ऑरेंजचं तर ते घातलं तरी छान लागेल. ऑरेंजचं असू दे किंवा पायनॅपल असू दे, कितीतरी प्रकारचे जॅम्स, सिरप आपल्याला मिळतात. क्रश मिळतं, थिक जे क्रश असतं ते बॉटल्स मध्ये. किवीचं मिळतं. कुठलेही फ्लेवर्स तुम्ही ट्राय करू शकता पॅनकेक्स वरती. सो हा एक छान संडे स्पेशल आपल्याला ब्रेकफास्ट होऊ शकतो. पॅनकेक्स आणि त्याच्यावरती छान असं ते सिरप कुठचं तरी, कॉफी, कॉर्नफ्लेक्स. रिच ब्रेकफास्ट संडेसाठी नक्की करा. तर त्याचं साहित्य कृती लागेल लिहून घ्या. पपईचा पॅनकेक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी दूध, अर्धी वाटी पपईचा गर, अर्धी वाटी पिठी साखर, अर्धी वाटी दूध पावडर, 1 वाटी मैदा, अर्धी वाटी लोणी, 1 चमचा साजूक तूप, अर्धा चमचा बेकिंग पावडर, चवीनुसार मीठ, टूटी फ्रुटी आणि चेरी. कृती: प्रथम एका बाउल मध्ये 1 वाटी मैदा घेऊन त्यात अर्धी वाटी दुधाची पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून मिश्रण एकत्र करून चाळून घ्यावं. एका बाउल मध्ये चिमूटभर मीठ घेऊन त्यात अर्धी वाटी लोणी, 2 चमचे पिठी साखर, चाळलेलं दूध पावडर आणि मैद्याचं मिश्रण, पपईचा गर आणि दूध घालून मिश्रण एकजीव करावं. पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यावर तयार मिश्रणाचे पॅनकेक्स वाफवून घ्यावेत. टूटी फ्रुटी आणि चेरीनं गार्निशिंग करावं. आम्ही